महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाची समाजसेवा करत असताना उभ्या पुणेकरांचे डोळे दिपतील अशी लक्षवेधी कामगिरी ज्यांनी करून दाखवली ते पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आयडॉल दत्ताभाऊ धनकवडे पाटील बोलतायत। दोन्ही हात वर, जोरदार टाळी। आजच्या या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेले परिसरामधील सर्व बंधूंनो, त्याचप्रमाणे आमच्या लाडक्या भगिनींनो, खरं पाहिलं तर आज अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आजची सभा होती आणि अजितदादांचे भाषण ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। आज आपण पाहिलं असेल, आपण अजितदादांनी आपणा सर्वांनाच आवाहन केलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक हाती सत्ता आपण या पुणे महानगरपालिकेमध्ये द्या, आपल्याला विश्वास बसणार नाही अशा प्रकारचा विकास या पुणे शहराचा करून दाखवेल। आज आपण पाहिलं असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत सर्व प्रभागांमधले, हे सर्व उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीचे आहेत। सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीचे कामं केलेली आहेत। सर्व नगरसेवकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीची कामं त्यांच्या प्रभागात केलेली आहेत आणि नक्कीच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, लाईट असेल, त्याचप्रमाणे त्या भागामध्ये हॉस्पिटल्स असतील, हे सर्व कामं त्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहेत आणि त्याचाच उपयोग आजच्या या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घेताना आपल्याला दिसत आहेत। या भागामधले प्रश्न अनेक आहेत। त्या आपण पाहतोय, कात्रा चौकामधली वाहतूक कोंडी असेल, दत्तनगर चौकामधली वाहतूक कोंडी असेल, ह्या वाहतूक कोंडी झाल्यात कशा? आपण पाहिलं असेल, दत्तनगर चौकामधली वाहतूक कोंडी असेल, ही कशामुळे झालेली आहे? त्या ठिकाणी जो चौक छोटा करण्याचं काम कुणी केलं असेल तर त्या भागामधले, त्या गावामधल्या एका उमेदवाराने केलंय। त्या भागामधले जे डीपी रस्ते अडवायचं काम कुणी केलंय? त्या भागामधला उमेदवारांनी त्या ठिकाणचे डीपी अडवले। रस्ते जर झाले असते तर त्या भागातली वाहतूक कोंडी नक्कीच सुटली असती। ज्यांना समाजाप्रती कोणत्याही प्रकारची जाण नाहीये, कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना समाजाप्रती आस्था नाहीये, अशी लोक आज निवडणुकीसाठी उभी राहिलेली आहेत। आपल्या ज्या जनतेने या गोष्टी ओळखल्या पाहिजेत, त्यांना बाजूला करण्याचं काम हीच वेळ आहे। माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे, अशा लोकांना आपल्यापासून बाजूला ठेवलं पाहिजे। आज या ठिकाणी अजितदादांचं लवकरच आगमन होतंय। आज पुणे शहराचा विकास कोणाच्या नेतृत्वामध्ये झालाय? आपण 2007 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना जो विकास झालाय तो आजच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा काही झालेलं नाहीये। या गोष्टी पहा आपण। आज आपण पाहिलं असेल, शहरी गरीब आरोग्य योजना कुणाच्या काळात झाली? ज्याच्यामधनं सर्वसामान्य नागरिकांना एक चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा त्या माध्यमातून मिळते आणि स्वस्तातली योजना त्या ठिकाणी मिळते। ह्या योजना जी झालेली आहे ही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 2009 साली झालेली। त्याचप्रमाणे या पुणे शहरामध्ये झालेले उड्डाणपूल कोणाच्या काळात झालेत? मग सातारा रस्त्यावरचा सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाणपूल असेल, स्वारगेट चौकामध्ये झालेला उड्डाणपूल असेल, संचेती चौकामध्ये झालेला उड्डाणपूल असेल, पुणे विद्यापीठाच्या चौकामध्ये झालेला उड्डाणपूल असेल। ही उड्डाणपुलाची कामं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सत्ता असतानाच्या काळामध्ये झालेली आहेत। आज तुम्ही दाखवा, गेल्या 5 वर्ष भाजपची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती, कोणता उड्डाणपूल झालाय? आठवा, एकही उड्डाणपूल नाहीये। ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी लक्षात घेतल्या पाहिजेत। मतदान करताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की यांच्या काळामध्ये काय काय घडलं, राष्ट्रवादीने काय काय केलं। शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य जनतेची राष्ट्रवादी पार्टी आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या
हितासाठी काम करणारी पार्टी आहे. आज या भागामधला प्रश्न आहे, कब्रस्तानला जाण्यासाठी रस्ता नाही. मुस्लिम बांधव त्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. आज आम्ही या ठिकाणी सर्व उमेदवार शब्द देतो की आपण महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सर्वांना विजयी केल्यानंतर आपला जो रस्ता आहे हा 2 महिन्याच्या आतमध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द मुस्लिम बांधवांना या ठिकाणी देतो. या परिसरामध्ये या ठिकाणी अजितदादांचं आगमन झालेलं आहे. दादांचं या ठिकाणी आगमन होत आहे. झालेले आपण आता घोषणा द्यायच्यात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. संघ कामाची यादी आहे, अंगावर खादी संघ कामाची यादी, अशी दमदार एंट्री आमच्या दादाची. आमचा दादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजित दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आणि आता जे बोलतात तेच करतात आणि दिलेला शब्द पाळतात. या आणि ठिकाणी सत्तेच्या- आज आपण पाहिलं असेल की पुणे शहरामध्ये मेट्रो आली. मेट्रो खऱ्या अर्थाने कोणामुळे आली हे आपणा जनतेला माहित नाहीये. 2014 ते 2016 काळामध्ये मी या पुणे शहराचा महापौर असताना पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला असताना केंद्र शासनामध्ये भाजपची सत्ता होती. परंतु भाजपची सत्ता असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले जात नव्हते. मी असेल, अजितदादा पवार दादा असतील, त्याचप्रमाणे पवार साहेब असतील, आम्ही जवळजवळ 3 वेळा दिल्ली येथे बैठका घेतल्या व्यंकय्या नायडूंच्या बरोबर, नितीन गडकरी साहेबांबरोबर, की पुण्याची वाहतूक व्यवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. या ठिकाणी मेट्रोची फार मोठी आवश्यकता आहे. लवकरात लवकर या मेट्रो प्रकल्पाला आपण मान्यता द्या. आणि त्या ठिकाणी सर्व गोष्टी सांगितल्यानंतर शेवटी मेट्रोच्या मान्यता त्या ठिकाणी दिली आणि मेट्रो मान्यता दिल्यानंतर भाजपची सत्ता महानगरपालिकेत आली आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. आज स्वारगेट ते कात्रज मेट्रो सुरू झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आग्रह केला. दादांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि दादांनी त्या ठिकाणी मंजुरी करून दिली. अनेक स्टेशन्स पाहिजे होते. बालाजीनगर असेल, राजीव गांधी उद्यान असेल, या ठिकाणची स्टेशन मागणी केली. जवळजवळ 10,000 ते 1200 कोटी रुपये त्याला खर्च येणार होता. आणि हा खर्च येत असताना त्या ठिकाणी अजितदादांनी पुढाकार घेऊन ही दोन्ही स्टेशन मान्य केली. या भागातील नागरिकांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, ही भूमिका अजितदादांची राहिलेली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राहिलेली आहे. त्यामुळे या पार्टीच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांना घड्याळापुढील चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, हीच विनंती करतो आणि 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.